तर भोंदूखराची चौकशी सुरू आहे। या दरम्यान दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं धक्कादायक विधान भोंदूखरातकडनं आलंय। चौकशी दरम्यान भोंदूखरातचं हे धक्कादायक विधानच म्हणावं लागेल, कारण चमत्कार करून नव्हे तर हात चलाखीनं महिलांना धमकावल्याची कबुली भोंदूखरातनं दिली आहे। भोंदू अशोक खरातला कोणताही पश्चात्ताप नसल्याची देखील माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे। जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केल्याची कबुली भोंदूखरातनं दिली। भोंदूखराची गेल्या अनेक दिवसांपासून एसआयटी कडून चौकशी सुरू आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं वक्तव्य चौकशी दरम्यान भोंदूखरातनं केलंय। चमत्कार करून नव्हे तर हात चलाखीनं महिलांना धमकावल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशी दरम्यान भोंदूखरातला कोणताही पश्चाताप नव्हता अशी सूत्रांची माहिती आहे। जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केल्याची कबुली भोंदूखरातनं दिली आहे। भोंदूखरातच्या मुलीची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातची मुलगी तृप्ताबालाच्या नावावर खरातनं कोट्यवधींची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासात उघड झालंय। लवकरच भोंदूखरातच्या दुसऱ्या मुलीचीही चौकशी केली जाणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। भोंदूखरातची मुलगी तृप्ताबालाच्या बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल लिंक असल्याचं तपासातून समोर आलंय। प्राथमिक तपासामध्ये 131 बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर, नाशिक आणि पुण्यामध्ये आणखी खाती असल्याचा संशय आहे। भोंदूखरात प्रकरणामध्ये एसआयटीची आज पत्रकार परिषद होणार आहे। एसआयटी पत्रकार परिषदेमधून भोंदूखरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं माहिती देणार आहे। भोंदूखरातला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यापूर्वी एसआयटीची ही पत्रकार परिषद होणार आहे। भोंदूखरातची पत्नी कल्पना खरातनं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। राहता न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। 4 तारखेला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलांच्या मार्फत अर्ज केल्याची माहिती आहे। जामिनावर 10 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। कल्पना खरात विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे।